नमस्कार मित्रांनो, 9 तारखेला जर्मन भाषा शिकण्याकरता ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले त्यांना काय प्रश्न विचारले, ज्यांचे अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता ईमेल यायचे आहेत त्यांना आता काय तयारी करून जायची आहे जेणेकरून तुम्ही अपात्र होणार नाही, याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे। तर सर्वप्रथम या आधीच्या व्हिडिओमध्ये जो मी ईमेल दाखवला होता त्याबद्दल काही जणांना समजले नाही की तो ईमेल केव्हा आला आहे। तर तो ईमेलचा मी स्क्रीनशॉटच त्यामध्ये लावला होता आणि त्या डेट पण दिसत होती, पण कदाचित त्याकडे खूप जणांचं लक्ष गेलं नाही। तर मी परत एक वेळ सांगतो की जर्मन भाषाकरता शिकण्याकरता जो SCERT कडून ईमेल आला होता तो आपल्याला 2 सप्टेंबरला आला होता। त्याची ॲप्लिकेशन हे 18 सप्टेंबरला केलेले होते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 9 सप्टेंबरला झाले। आपण भाऊ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय झालं, सर्वप्रथम तुम्हाला तुमचा तिथं रजिस्ट्रेशन नंबर सांगावा लागतो। तो जर तुमच्याकडे नसेल तर त्यांना सांगा की माझ्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नाही आहे, तर ते तुमच्या नावावरून सर्च करून तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर काढून देतील। त्यानंतर तो एका छोट्या चिठ्ठीवर लिहून देतील आणि तुम्हाला विचारतील की तुम्ही कुठल्या पोस्टकरता ॲप्लिकेशन केलं आहे। तर तुम्ही सांगितल्यानंतर तुम्हाला ते कुठल्या रूममध्ये जायचं आहे ते सांगतील। तिथं कसं 5 कक्ष त्यांनी तयार केले होते। पहिला कक्ष प्रोफेशनल हेअर केअर, दुसरा कमर्शियल। आता हे आपल्या काही फार कामाचं नाही आहे, तिथं गेल्यानंतर ती तुम्हाला समजून जाईलच कुठे जायचं आहे। तर तरी कुणाला ते समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या शेवटी कुठल्या कक्षात कोणते पॅनल होते त्याचे फोटो टाकून देईल, म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। तर महत्त्वाची माहिती ही आहे की ॲडमध्ये सर्वप्रथम सांगितलं आहे की महाराष्ट्र सरकारकडून कुशल मनुष्यबळ दिलं जाणार आहे। तर मग आपण ज्या जागेकरता फॉर्म टाकला त्याकरता आपल्याकडे ती पात्रता आहे का हे सर्वात पहिले चेक करा। समजा तुम्ही ड्रायव्हर या पोस्टकरता ॲप्लिकेशन केलं आहे तर मग तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स बरोबरच अनुभव प्रमाणपत्र आहे का हे पण चेक करा। आता ते नसेल तरी बी तुम्ही तिथे जा, कारण की हेवी व्हेकलवाल्यांना तिथं प्राधान्य देते आहे। पण हा प्रयत्न करा की तुम्ही अनुभव घेतला असेल तर ते एक्सपिरियन्स लेटर तुम्ही सोबत न्याच। आता तुम्ही विचार करणार की आपण फॉर्म भरताना तर ते अपलोड केलं नाही, तरी पण सोबत न्या। खूप जणांचे असे असते की त्यांनी नागपूर, पुणे आणखी कुठं अनुभव घेतलेला असतो पण लेटर नसते। पण आता तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही ते अनुभव प्रमाणपत्र आता घेऊन येऊ शकता। याकरता अजिबात हलगर्जीपणा करू नका। संबंधित पॅनलला पण आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त उमेदवार सिलेक्ट झाले पाहिजे असेच वाटते, त्यामुळे त्यांना तुम्ही योग्य प्रकारे व्यवस्थित कागदपत्रे सादर केले तर तुम्ही 100% पात्र ठरणारच आहात। आता तुम्ही एकापेक्षा जास्त पदाकरता आवेदन केले असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या पॅनल समोर जावं लागेल। तुम्ही एका जागी सिलेक्ट नाही झाले तर दुसऱ्या पोस्टला आवेदन केले असेल तर तुम्ही त्या रूममध्ये जाऊन त्या पॅनलला पण कागदपत्रे दाखवा, त्यांच्यासोबत थोडं बोला, त्यांना सांगा की माझ्याकडे असे डॉक्युमेंट आहेत। पॅनल मेंबर पण स्वतःहून तुम्हाला विचारतात की हा डॉक्युमेंट नाही आहे तर तो आहे का। होऊ शकते की विचारल्यावर तुम्हाला समजेल की हो हा डॉक्युमेंट माझ्याकडे आहे आणि तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। त्यामुळे घाबरून जाऊ नका, लाजू नका, एकदम माघार घेऊ नका। त्यानं काय होणार, बोलल्यामुळे तुमचं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतील आणि तुम्ही जर समजा एलिजिबल झाले तर तुम्हाला ते एक तिथं फॉर्म देतील। तो फॉर्म तुम्हाला तिथं भरून घ्यायचा आहे आणि तो कसा भरायचा याचा नमुना तिथेच दिलेला असतो। सोबत तुम्हाला तुमची झेरॉक्स पण घेऊन जायचे आहे आणि तो फॉर्म भरून तिथं सबमिट करून द्यायचा आहे। बस एवढीच प्रोसिजर तिथं राहणार आहे, त्यामुळे योग्य प्रकारे सर्व तयारी करून जा। यानंतर पुढील ईमेलमध्ये तुम्हाला काय सूचना असतील ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील। माहिती आवडली असेल तर लाईक करा। धन्यवाद।